नमस्कार सर्वांना, मी सुप्रिया. माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी 10 वर्षाच्या मुलीचे स्कर्ट कसं शिवायचं ते दाखवणार आहे. म्हणजे कटिंग आणि स्टिचिंग एकाच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा. आता त्यासाठी मी अस्तर हा 1 मीटर कपडा घेतला आहे आणि मेन फॅब्रिक हा 2 मीटरपेक्षा थोडासा कपडा कमी आहे. हा म्हणजे 1.25 मीटर म्हणू शकता तुम्ही. हा असा कपडा घेतला आहे. तुम्ही 2 मीटर सुद्धा घेऊन जास्त प्लेट्स घेऊ शकता. आता असा डबल कपडा घ्यायचा. सर्वात आधी आपल्याला बेल्टचा भाग कट करून घ्यायचा आहे. आता इथं मी 4 इंचचा बेल्ट घेत आहे आणि लांबीला कपडा तो एक 20 इंचचा घेतला होता मी, कारण त्यामध्ये मी इलास्टिक घालणार आहे. तुम्ही जर नाडी घालत असाल तर थोडा कमी घ्यायचा. म्हणजे कमर किती आहे त्यावरून मेजरमेंट घ्यायचं. आता इथे मी इलास्टिक घालणार आहे त्यासाठी जास्त कपडा घेतला आहे, कारण इलास्टिक घातल्यानंतर कपडा हा कमी दिसतो त्यासाठी. आता इथं 4 इंचचा कमर बेल्ट हा कट करून साईडला ठेवायचा. तुम्हाला अजून थोडासा मोठा हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता, पण जास्तीत जास्त 4 इंचाचा परफेक्ट होतो. त्यानंतर आपल्याला स्कर्ट हा उंचीला किती पाहिजे त्याप्रमाणे मेजरमेंट घ्यायचं. आता तुमची मुलगी, तुम्ही जे ज्या मापाचं शिवत आहे त्याची उंची बघायची. आता मी इथं उंची 22 इंच घेतला आहे. म्हणजे 2 भाग डबल कपडा आहे तो. एका साईडचा समोरचा भाग 22 इंच, पाठीमागचा भाग 22 इंच. आता हा कपडा मी सेंटरमधून कट करून घेणार, कारण आपल्याला 2 भाग तयार करायचे आहे त्यामध्ये, त्यासाठी. आता स्कर्ट म्हटलं तर मेन कमर बेल्ट किती लागतो आणि स्कर्टला उंची, हे मेन 2 महत्त्वाचे मेजरमेंट आहे. आणि अशा प्लेट्स घालून घ्यायच्या आहेत मेन फॅब्रिकला. आता अस्तरसुद्धा मी 1 मीटरचाच घेतला आहे. त्याची उंची मेन फॅब्रिकच्या 1-2 इंच कमी ठेवायची अस्तरची. आणि हा भागसुद्धा मी सेंटरमधून कट करून घेतला, कारण या भागाला सुद्धा मी प्लेट्स घालणार आहे आतून. आता इथे सुद्धा 2 भाग आपले तयार आहेत आणि अस्तरचे सुद्धा 2 भाग तयार आहेत. आणि बेल्ट हे असे कपडे आपण कट करून घेतले आहेत. आता स्टिचिंग करायचं. आता एकदा दाखवते मी कशा प्रकारे तुम्ही जोडू शकता, म्हणजे कमर बेल्ट आणि अस्तरचा भाग कसं मेजरमेंट घ्यायचं ते. आता इथं मी 4 फोल्डमध्ये अस्तरचा भाग घेतलेला आहे. त्याचं मेजरमेंट 20 इंच येत आहे. म्हणजे आपल्याला जे प्लेट्स घातल्यानंतर या मापाचा भाग तयार झाला पाहिजे. हे असे प्लेट्स घातल्यानंतर मी डबल कपडा घेतला आहे. प्लेट्स घातल्यानंतर एवढा कपडा तयार झाला पाहिजे. आणि वरच्या साईडला बेल्टसुद्धा ठेवून बघायचा. बेल्टचा भाग आणि आपण प्लेट्स घालून घेतल्यानंतर हा खालचा भाग सेम यायला पाहिजे. म्हणजे तुमचा जो बेल्टचा भाग आहे त्याचप्रमाणे तुम्ही प्लेट्ससुद्धा घालून घ्यायच्या. आता इथं कटिंग झालेली आहे. स्टिचिंग कसं करायचं ते बघूया. आता इथं सर्वात आधी अस्तरचा भाग घेतलेला आहे मी, आणि या अस्तरवरती आधी प्लेट्स घालून घ्यायच्या. मी अस्तरला सुद्धा प्लेट्स घालून घेणार आहे, कारण स्कर्ट हे मला जास्त रुंदीला, म्हणजे घेर हा जास्त पाहिजे, त्यासाठी मी अस्तरसुद्धा जास्त रुंदीला घेतला आहे. आणि जास्त जवळ घालायच्या नाहीत प्लेट्स. आपला कमर बेल्ट किती तयार होतोय त्याप्रमाणेच स्कर्टला, म्हणजे अस्तरला सुद्धा ह्या अशा निर्या घालून घ्यायच्या. आता मी पूर्ण रुंदीला कमर बेल्ट 20 घेतला होता. 20 इंचचा मापाचा हा सुद्धा भाग तयार करून घ्यायचा. तुम्ही शिवल्यानंतर एकदा चेक करून पाहायचं किती आलाय तो. आता याच प्रकारे मी
अस्तरचे दोन्ही भागांना प्लेट्स घालून घेतल्या 20 इंचचा रुंदीला. आणि यानंतर मेन फॅब्रिकला सुद्धा याच्यावरती जोडून घ्यायचं. म्हणजे अस्तरचा भाग आपण 20 इंचचा घेतला आहे, त्याच्यावरतीच त्या प्लेट्स घालून घ्यायच्या. म्हणजे एकदम दोन्ही भाग सेम होतात. मग आता इथं या प्रकारे त्याच कपड्यावरती ठेवून मी याच्या प्लेटसुद्धा घालून घेत आहे. तुम्ही जास्त प्लेट घातला तर जास्त घेर होतो आणि कमी घातला तर कमी घेर होतो. त्यासाठी तुमच्यावरती अवलंबून असतं. म्हणजे कपडा किती घेतला आहे त्याच्यावरती अवलंबून असतं. आता मी इथं 1.25 मीटर कपडा घेतला होता आणि त्याच्या खालच्या साईडला एक सिंगल फोल्ड करून मी शिलाई मारून घेतली. तुम्ही पिकोसुद्धा करू शकता तुमच्याकडे जर असेल तर मशीन. आणि अस्तरचा भाग मी फोल्ड करून घेतला नाही, कारण अस्तरचा भाग मी साईडचाच म्हणजे असतोय, त्याला शिलाई मारायची काही गरज नसते. आता इथं मी अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही भाग असे जॉईंट करून जोडून घेतले आहेत. आता हे उलट्या साईडने शिलाई मारून घ्यायची. म्हणजे सरळ बाजू ही समोरासमोर ठेवायची आणि अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची. दोन्ही साईडला शिलाई मारून घ्यायची आणि दोन्ही भाग हे उंचीला सेम आले पाहिजेत, हे सुद्धा एकदा चेक करायचं. आता इथं मी साईडला शिलाई मारून घेतली. म्हणजे दोन्ही साईडला जॉईन करून घ्यायचं. आता यानंतर बेल्टचा भाग घ्यायचा आणि बेल्टचा भाग त्या भागाला जॉईन करून घ्यायचा. तुम्ही यामध्ये नाडीसुद्धा वापरू शकता किंवा इलॅस्टिकसुद्धा घालू शकता. लहान मुलींना नाडी ही कम्फर्टेबल होत नाही, त्यासाठी मग इलॅस्टिक घालून घ्यायची. आता इथं मी राऊंड शेपमध्ये पूर्ण भाग जोडून घेतला आहे. आता त्याच्यावरती बेल्ट हा ठेवून घ्यायचा. तुम्ही कुठल्याही साईडने जोडू शकता, सरळ बाजूने सुद्धा ठेवून जोडू शकता किंवा अस्तरच्या बाजूला बेल्टच ठेवून वरच्या साईडला परतून घेऊ शकता. दोन्ही साईडने बेल्ट जोडायला येते. आता इथं मी कपड्याच्या सरळ बाजूला बेल्ट ठेवून घेतला आहे आणि शिलाई मारून घेत आहे. आणि त्यानंतर त्याला आतमध्ये फोल्ड करून मग अजून एकदा शिलाई मारून घ्यायचं. आता इथं मी वरच्या साईडला झालेली आहे शिलाई मारून, फोल्ड करून आतून एकदा शिलाई मारून घ्यायचं. त्यामध्ये इलॅस्टिक घालून त्याच्यावरती शिलाई मारून घेऊ शकता. पण बऱ्याच वेळेला इलॅस्टिक आणि दोऱ्याचं जास्त परफेक्ट होऊ शकत नाही, त्यामुळे तुम्ही या प्रकारे करू शकता. अगोदर शिलाई मारून घ्यायची, त्याच्यामध्ये आतमध्ये नंतर इलॅस्टिक घालायचं. आता मी इथं पूर्ण राऊंड शेपमध्ये आतमध्ये फोल्ड करून शिलाई मारून घेतली आहे. आणि आता इथं आपला स्कर्ट तयार आहे. त्यामध्ये मी इलॅस्टिकसुद्धा घालून घेते. बघू शकता तुम्ही फायनल लुक तयार आहे. स्कर्ट 10 वर्षाच्या मुलीचे स्कर्ट मी शिलाई आणि कटिंगसुद्धा दाखवली आहे. व्हिडिओ आवडल्यास मैत्रिणींनो प्लीज शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब अजूनसुद्धा तुम्ही केला नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. हे अशा प्रकारे स्कर्ट तयार आहे, बघू शकता. आणि तुम्हाला 10 वर्षाच्या मुलीचे फॅन्सी फ्रॉक शिवायचं असेल तर सुद्धा मी माझ्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केला आहे, तिथं तुम्ही जाऊन बघू शकता. आजचा व्हिडिओ माझा पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.